मराठा अधिसूचनेविरोधात सोशल मीडियावर होणारं लिखाण म्हणजे ट्रॅप आहे, यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे लोक सामील आहेत असा आरोप जरांगेंनी केलाय। त्याचवेळी सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतर्वाली सराटीत येऊन बदल सुचवा असं आवाहनही जरांगेंनी केलंय। 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याची घोषणा जरांगेंनी केली। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। पूर्वी आरक्षणाला धक्का लावण्याची मुभा होती, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओबीसी आयोग स्थापन करून त्याला संविधानिक दर्जा प्राप्त करून दिलाय। त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। भुजबळांचा राजीनामा स्वीकारण्याचं धाडस सरकारनं करू नये असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलाय। सरकारनं भुजबळांचा राजीनामा स्वीकारल्यास ओबीसी समाज एकत्र रस्त्यावर उतरणार असंही तायवाडेंनी म्हटलंय। साताऱ्यातील म्हसवडमध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर निर्धार मेळावा घेण्यात आला। यावेळी मागण्या मान्य होईपर्यंत मतदानावर बहिष्कार, नेत्यांना गावबंदी तसंच शासकीय कार्यालयात शेळ्या मेंढ्यांसह मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे। बारसू रिफायनरी विरोधक आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। दूधपापेश्वर मंदिरात दर्शनासाठी उद्धव ठाकरे जाणार आहेत आणि त्याचवेळी मंदिरात रिफायनरी विरोधक भेटून आपल्या समस्या ठाकरेंसमोर मांडणार आहेत। या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे रिफायनरीबाबत काय भूमिका घेत आहेत याकडे लक्ष आहे। राजापुरात साळवींचे सगळीकडे बॅनर्स लागले। झुकेगा नहीं अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले। साळवींची एसीबी चौकशी सुरू आहे आणि त्यामुळे असे बॅनर लावून आता काही जण मागच्या दारानं येण्यासाठी इच्छुक आहेत असं साळवींनी म्हटलंय। मात्र त्यांना जनता मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा साळवींनी दिलाय।